महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा सीबीआयला संशय आहे। या प्रकरणी सीबीआय 2 निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करत आहे। यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांचाही समावेश आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, या तपासात काय नवीन गोष्टी समोर येत आहेत आता? अश्विन, डॉक्टर वीरेंद्र तावडे यांची अटक या पूर्ण प्रकरणामध्ये सीबीआयला एक मोठं यश होतं। सीबीआय आता तावडेंकडनं जी चौकशी करते किंवा जे साक्षीदार आहेत किंवा जे पुरावे त्यांना मिळत आहेत त्याच्या आधारावर पुढे चौकशी करते आणि काही साक्षीदारांनी साक्ष दिली आहे की PSI मनोहर कदम ज्यांच्यावर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये फायरिंग करण्याचा आरोप आहे, ज्यांना शिक्षाही झाली होती पण त्यांना उच्च न्यायालयाकडनं जे आहे दिलासा मिळाला या प्रकरणामध्ये, त्यांचे लिंक्स आहेत डॉक्टर तावडेंबरोबर आणि सारंग अकोलकर आणि तावडे यांची भेट यांनी घेतली होती असंही काही साक्षीदारांनी सीबीआयला माहिती दिली आहे। कशा प्रकारची भेट होती, भेटीचं स्वरूप काय होतं माहिती नाही, पण ज्या प्रकारे जे हल्लेखोर होते ज्यांनी फायरिंग केली होती, ज्यांनी परसिस्टंटली किंवा अचूक जो आहे डॉक्टर दाभोलकर यांच्यावर फायर केलं होतं त्याला पाहता त्यांना कोणी प्रोफेशनल ट्रेनिंग दिली असावी किंवा प्रोफेशनल्सकडनं त्यांनी ट्रेनिंग घेतली असावी असा संशय सीबीआयला आहे। आणि साक्षीदारांनी मनोहर कदम यांचं नाव घेतल्यामुळे त्यांच्याकडनं आता सीबीआय चौकशी करणार आहे की त्यांचं सनातन संस्थेबरोबर डॉक्टर तावडे आणि सारंग अकोलकर बरोबर काय संबंध होते, कशा प्रकारचे संबंध होते। आणि काही आहेत कदम नाही तर इतर अधिकाऱ्यांबद्दल की ते सनातनशी जुळलेले होते, त्यांचे संबंध होते। तर याला पाहता सीबीआय या सगळ्यांकडून चौकशी करणार आहे आणि जे सीबीआय सूत्र म्हणतायत त्यानुसार यांच्यामध्ये बातचीतही झाली होती, काही पुरावे त्यांना मिळालेले आहेत आणि म्हणून यांना समन्स करून त्यांच्याकडनं चौकशी करण्यात येईल। आणि फक्त मनोहर कदम नव्हे तर इतर जे अधिकारी आहेत आणि इतर त्यांची नावं आली आहेत त्यांच्याकडनंही सीबीआय चौकशी करणार आहे। पण निश्चितपणे ज्या प्रकारे यांची नावं येतात त्याला पाहता सीबीआय कडे एक टास्क आहे या प्रकरणामध्ये आणखी माहिती गोळा करण्याचा, पुरावे गोळा करण्याचा आणि त्यासाठी त्यांना समन्स करण्यात येणार आहे। अश्विन, गणेश, त्यासोबतच आत्ता कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर देखील संशय व्यक्त करण्यात येतोय। त्या अधिकाऱ्याबद्दल काय माहिती कळली का, त्याचं नाव कळलंय का? जे सीबीआय सूत्र आम्हाला माहिती देतात त्यानुसार 2 जे निवृत्त अधिकारी जे आहेत त्यांनी सनातनच्या या लोकांना, साधकांना ट्रेनिंग दिली होती, फायर आर्मची ट्रेनिंग दिली होती, फायर आर्म बनवण्याची ट्रेनिंग दिली होती आणि सेमिनार्स मध्ये जाऊन त्यांना सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग दिली होती। पण जो सर्व्हिंग ऑफिसर आहे त्या सर्व्हिंग ऑफिसरची भूमिका अशी आहे की तो सनातन संस्थेवर जी कारवाई होणार असते किंवा काही पोलीस कारवाई करणार असेल तर त्या संबंधात ही पूर्ण माहिती, त्या कारवाईची माहिती आधीच सनातन संस्थेच्या ज्या अधिकारी आहेत किंवा साधक आहेत त्यांना तो द्यायचा अशी माहिती काही पुरावा साक्षीदारांकडनं मिळालेली आहे। म्हणूनच त्या अधिकाऱ्यांची चौकशी आता सीबीआय करणार आहे। गणेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान ज्या मनोहर कदम यांचं नाव यामध्ये समोर आलेलं आहे ते मनोहर कदम नेमके कोण आहेत बघूया। वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे। रमाबाई नगर दंगल प्रकरणात जमावावर गोळीबाराचे आदेश दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला। या प्रकरणी मनोहर कदम यांना जन्मठेप देखील मिळालेली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयातनं मनोहर कदम यांनी जामीन मिळवला। दाभोलकर हत्येतल्या आरोपींशी फोनवरून संपर्कात असल्याचा संशय त्यांच्यावर व्यक्त करण्यात येतोय।